नमस्कार. तुमच्या आयुष्यात असा फेज सुरू आहे का, की सारखा तोच प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा समोर येतोय? उदाहरण म्हणून जर बघायचं झालं, तर घरातील सदस्यांमध्ये काही दुखणं असेल, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट आणि मेडिकेशन केल्यानंतर त्या दुखण्यातून रिलीफ मिळतो, पण पुन्हा नवीन दुखणं सुरू होतं. फक्त दुखणंच नाही, आपण लोन्सच्या बाबतीत असेल, फायनान्शियल लॉसेसच्या बाबतीत असेल, तर तुम्ही बघू शकता, की एक सर्टन लूप पॅटर्न फॉलो होतोय. जर तुम्ही या लूप पॅटर्नमुळे जर त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या घरातील घड्याळाचं प्लेसिंग चेक करा. आता तुम्ही म्हणाल, की घड्याळाचं प्लेसिंग, वास्तुशास्त्र आणि लूप पॅटर्न या 3 गोष्टींचा काय संबंध आहे? घड्याळ आपल्याला योग्य वेळ दाखवते, पण ती वेळ चांगली आहे की कठीण आहे हे दिशा ठरवतात, काही एनर्जी झोन्स ठरवतात. त्यामुळे जर तुमच्या घरात घड्याळ हे साउथ ईस्ट म्हणजेच आग्नेय भिंतीवर असेल ना, तर तुम्ही हा लूप पॅटर्न नक्कीच अनुभवू शकता. त्यामुळे तुमच्या घड्याळाचं प्लेसिंग हे पूर्व भिंतीवर किंवा उत्तर भिंतीवर करा आणि नक्की फरक अनुभवा. त्यामुळे आजच तुमच्या घरातील घड्याळाची दिशा चेक करा. घड्याळ चुकीच्या दिशेत असेल तर ते योग्य दिशेत शिफ्ट करा आणि स्वतः फरक अनुभवा. अर्थात त्याला प्रयत्नांची पण जोड असणं गरजेचं आहे. सो तुम्ही तितक्या पद्धतीने, तितक्या कॅलिबरने प्रयत्न करणंही गरजेचं आहे. छोटा उपाय मोठा बदल नक्की ट्राय करा. राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा. धन्यवाद.